सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आय होप आतापर्यंत मेजॉरिटी ऑफ मुलांनी ऍप्लिकेशन फॉर्म हा सबमिट केला असेल आणि डॉक्युमेंट सुद्धा व्हेरिफिकेशनसाठी सबमिट केले असतील. बट आता काही मुलांचा प्रश्न आहे की दादा, आमचा ऍप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय झालंय की रिजेक्ट झालंय, हे आम्हाला कसं ओळखायचं आहे? तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबत जर तुमचे डॉक्युमेंट्स हे सगळे व्हेरीफाय झाले असतील तर त्याच्यानंतर तुम्हाला रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट हे कसं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर ते सुद्धा सांगणार आहे. आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय स्टेप करायची आहे तर त्याच्याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूपच इम्पॉर्टंट व्हिडिओ ही असणार आहे. आणि त्यासोबत जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. एक तुम्ही लक्षात घ्या की लिमिटेड सीट्स आहेत, ह्याच्यानंतर आम्ही लवकरच ही पर्सनल काउन्सिलिंग क्लोज करणार आहोत. सो त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत, सगळे लिंक्स दिले आहेत आणि त्यासोबत मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर सुद्धा दिले आहेत. सो इन केस जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही पण एन्क्वायरी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. आता जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजेच ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा मोड तुम्ही सिलेक्ट केला असेल तर त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या सीडच्या अकाउंटमध्ये लॉग इन करता, जे तुमचं कॅप्रॉनचं पोर्टल आहे तिथे तुम्ही लॉग इन करता, तर त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस तुम्हाला बघायला मिळतो. ह्यात तुम्हाला काय लिहिलंय, ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस. ह्या ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये जो पण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो व्हेरीफाय झालाय की नाही झालाय हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं. आता ह्या इथे तुम्हाला काय लिहून दिलंय, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा कम्प्लीट झालाय. प्लीज विजिट टू एनी नियरेस्ट स्क्रुटिनी सेंटर विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट. तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरमध्ये व्हिजिट करायला लावलंय फॉर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ युअर ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे ज्या पण मुलांनी ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे मोड त्यांनी सिलेक्ट केलं असेल तर त्या मुलांना असं काही स्टेटस आहे ते बघायला मिळेल. आता जर तुम्हाला हे असं दिसत असेल तर तुम्हाला समजायचं आहे की तुमचे डॉक्युमेंट्स अजून व्हेरीफाय झालेले नाही आहेत. जोपर्यंत तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला जात नाही, जोपर्यंत तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जात नाही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी, तोपर्यंत तुमचं हे स्टेटस असंच तुम्हाला बघायला मिळेल. सो त्यामुळे जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे असतील, जर तुम्ही ऑफलाईन मोड सिलेक्ट केला असेल, सो सगळ्यात पहिले तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. तिकडे जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील तेव्हाच तुम्हाला हे स्टेटस हे ते चेंज झालेले दिसेल. ते कसं दिसेल ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आता ह्याच्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन मोड सिलेक्ट केला असेल, म्हणजे जर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला असं काही येथे बघायला मिळेल, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लीट अँड सेंड टू SC. म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट झालं आहे आणि स्क्रुटिनी सेंटरला पाठवलेलं आहे फॉर ई व्हेरिफिकेशन, म्हणजे ई स्क्रुटिनी मोड. इट विल बी व्हेरीफाईड सून. म्हणजेच काय की तुम्ही ऑनलाईन सिलेक्ट केलात, ऑनलाईन मोड तुम्ही सिलेक्ट केलात तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायची गरज नाही आहे. हे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे, हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे तुमचे कंप्लीट झालेले आहेत आणि हे तुम्ही सबमिट सुद्धा केलेले आहेत. आणि हा जो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुमच्या एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये पाठवलेला आहे आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा लवकरात लवकर व्हेरीफाय होऊन जाईल. सो जर तुम्हाला असं स्टेटस दिसत असेल तर तुम्हाला समजायचं आहे की अजून तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय झालेले नाही आहेत, तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आहे. लवकरच तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा व्हेरीफाय होऊन जाईल. आता एकदा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला एक असं काही स्टेटस तुम्हाला बघायला मिळेल. ह्याची तुम्हाला काय दिलेलं असेल, सगळ्यात पहिले एकदम ग्रीन कलरमध्ये दिलेलं असेल. जर तुम्ही मागे बघितलं हे तुम्हाला रेडमध्ये दिलं होतं. सो जर तुम्हाला असं रेडमध्ये लिहिलेलं असेल तर समजायचं आहे की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म अजून व्हेरीफाय झाला नाही आहे. जर असं ग्रीनमध्ये आलं तर समजायचं आहे की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा व्हेरीफाय झाला आहे. ह्याची तुम्हाला काय दिलं आहे, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय SC. ह्या इथे SCचा नंबर दिला आहे. प्रत्येक स्क्रुटिनी सेंटरचा एक नंबर असतो, तर ह्या इथे SCचा हेकडे नंबर दिलेला आहे. सो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ह्या स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी व्हेरीफाय केलेला आहे. ऑन तुमची इथे डेट पण दिलेली आहे की कधी तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला आहे आणि त्याच्यासोबत टाईम सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. प्लीज चेक दी एक्नॉलेजमेंट, म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झाला आहे. आता ह्या इथे स्क्रुटिनी सेंटरचा तुम्हाला नंबर सुद्धा दिलेला असतो. सो तुम्ही बघू शकता की हा स्क्रुटिनी सेंटरचा नंबर कुठला आहे, म्हणजे कुठल्या सेंटरला आपले डॉक्युमेंट्स गेले होते, जी तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरची पूर्ण लिस्ट दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. आता ह्या इकडे तुम्हाला पुढे लिहून दिलं आहे की प्लीज चेक दी एक्नॉलेजमेंट, म्हणजे तुम्हाला एक रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट ही तुम्हाला डाउनलोड करायची आहे. रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंटमध्ये तुम्हाला दिलेलं असतं की तुमचा हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुमचा व्हेरीफाय झालेला आहे, तुमचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे परफेक्ट आहेत आणि सगळे व्हेरीफाय झालेले आहेत. सो त्याच्यामुळे हे तुम्हाला एक्नॉलेजमेंट डाउनलोड करायचं आहे. आता हे एक्नॉलेजमेंट तुम्हाला कसं डाउनलोड करायचं आहे तर जेव्हा तुम्ही ह्या लॉग इन पेजमध्ये म्हणजे ह्या इंटरफेसवरती याल तर तुम्हाला लेफ्ट साईडलाच तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे एक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज. ह्या इथे ऑप्शन दिलं आहे, तर ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला ते एक्नॉलेजमेंट व्हेरिफिकेशन व्हर्जन नंबर हे तुम्हाला दिलेलं असेल. एक्नॉलेजमेंट व्हर्जन नंबर म्हणजेच काय की वेगवेगळ्या व्हर्जनचे एक्नॉलेजमेंट असतात.
आता म्हणजे जर तुमचे डॉक्युमेंट्स एकदा व्हेरीफाय झाले, जर तुम्ही परत त्याच्यावर ग्रीव्हन्सेस रेज करून तुम्ही परत डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला पाठवले, सो वेगवेगळ्या व्हर्जनचे ॲप्लिकेशन फॉर्म हे ॲक्नॉलेजमेंट जनरेट होतात. तर त्याच्यामुळे जो पण तुमचं लेटेस्ट ॲक्नॉलेजमेंट असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, तर ते लेटेस्ट ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला डाउनलोड करायचं. जर तुमचं एकच ॲक्नॉलेजमेंट असेल, इथे फक्त 1 आलेलं असेल, ठीक आहे, काही हरकत नाही. ह्याची तुम्हाला 1 वर क्लिक करायचं आहे आणि हे ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं. एक PDF येईल, तर ती ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला डाउनलोड करायची. आता बऱ्याच मुलांचा प्रश्न काय असतो की दादा मी डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरीफाय केलेत, माझ्या मित्रांनी ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय केले होते, माझा मित्र स्क्रुटिनी सेंटरमध्ये गेला होता, तिकडे ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले आणि त्याच्या ॲक्नॉलेजमेंटवर स्क्रुटिनी सेंटरवाल्याने स्टॅम्प मारलाय, तिकडे त्याला सिग्नेचर करून दिली. बट मी डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरीफाय केले होते, माझं ऑनलाईन व्हेरिफिकेशनला मी दिलं होतं, माझे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय झाले आहेत, बट माझ्या ॲक्नॉलेजमेंटवरती कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरचा स्टॅम्प नाही आहे, कोणीही याचे सिग्नेचर केलेली नाही आहे. याची तुम्ही बॉटमला बघू शकता, सील अँड सिग्नेचर ऑफ इश्युएन्स SC ऑफिसर, म्हणजे इकडे ऑफिसरचे एक सिग्नेचर असते. तर मुलांचे प्रश्न असतात की दादा मी ऑनलाईन व्हेरीफाय केलं, तर ह्या इकडे मला सिग्नेचर मिळाली नाही आहे, तर माझ्या फॉर्ममध्ये काय इश्यू आहे का, माझ्या डॉक्युमेंट्समध्ये काही गडबड आहे का, त्याच्यामुळे मला इकडे सिग्नेचर नाही मिळाली आहे. तर तसं काही नाही आहे. एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की जी पण मुलं ऑनलाईन व्हेरिफिकेशन हे चूज करणार आहेत, जी पण मुलं ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करणार आहेत, त्या मुलांना स्टॅम्प आणि सिग्नेचर मिळणार नाही आहे. तुम्हाला ही जी ॲक्नॉलेजमेंट आहे हे सगळं कॉम्प्युटराइज जनरेटेड तुम्हाला मिळणार आहे. सो जे पण तुमचं ॲक्नॉलेजमेंट कॉम्प्युटराइज जनरेटेड आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला सील आणि सिग्नेचर मिळत नाही. जी पण मुलं ऑफलाईन व्हेरीफाय करायला जातात, जी पण मुलं ऑफलाईन स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करतात, तर त्या केसमध्ये ऑफलाईनवाल्यांना त्यांना स्टॅम्प प्रोव्हाइड केले जातात, त्यांच्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्सवरती स्टॅम्प प्रोव्हाइड केले जातात, त्यासोबत त्यांना ह्या ॲक्नॉलेजमेंटवरती त्यांना स्टॅम्प दिले जातात. बट जी पण मुलं ऑनलाईन सिलेक्ट करतात त्यांना ही सील अँड सिग्नेचर मिळत नाही. सो त्याच्यामुळे घाबरू नका. जर तुम्हाला भीती वाटत असेल की काय नाही सिग्नेचर मिळाली, तर घाबरू नका, ऑनलाईनमध्ये तुम्हाला सिग्नेचर आणि सील मिळत नाही. ओके. आता भरपूर मुलांचा प्रश्न असेल की दादा जर आमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट झाला तर हे आम्हाला कसं समजेल. आत्तापर्यंत आपण बघितलं की आपला ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशनला गेला होता, जर व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला कसं स्टेटस बघायला मिळतं हे आपण बघितलं. बट जर आपला ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट झाला तर त्याच्यानंतर काय ते आपल्याला कसं समजेल. सो बघा, जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला एक असा काही स्टेटस बघायला मिळेल. ह्याची तुम्हाला काय दिलं आहे, फॉलोइंग डिस्क्रिपन्सीज आर फाउंड इन युअर ॲप्लिकेशन फॉर्म, revert back your application form, kindly correct the discrepancy by making necessary corrections and uploading related documents. आता ह्या इकडे तुम्हाला काय सांगितलंय की तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये डिस्क्रिपन्सी सापडली आहे. डिस्क्रिपन्सीचा अर्थ तुम्ही समजून घ्या की तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एक मिस्टेक सापडली आहे, तुम्ही फॉर्म भरताना काहीतरी मिस्टेक केली आहे, तर ही मिस्टेक तुम्हाला करेक्ट करायला चान्स दिलेला आहे. म्हणजेच काय की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केला होता, तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी दिला होता, बट तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आहे. हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे परत पाठवलाय, रिजेक्ट करून तो परत पाठवलाय. तुम्हाला काय सांगितलंय की हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे करेक्ट करा, करेक्शन केल्यानंतर परत तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. सो इन केस जर तुम्हाला असं काही आलं तर तुम्ही घाबरू नका की दादा माझा फॉर्म रिजेक्ट झाला, आता पुढे काय मी अप्लाय करू शकतो की नाही. अप्लाय करू शकता. जस्ट तुमचा फॉर्म तुमच्याकडे परत पाठवलाय ते करेक्शन्स करण्यासाठी. एकदा सगळे करेक्शन्स तुम्ही केले त्याच्यानंतर परत तुम्ही हा जो फॉर्म आहे हा रिसबमिट करू शकता. आता त्याच्या खाली तुम्हाला टेबल दिले. ह्या टेबलमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की ॲप्लिकेशन फॉर्म स्टेप कुठल्या स्टेपमध्ये मिस्टेक झाली आहे, जसे की रजिस्ट्रेशन डिटेल्स, ह्या कॅन्डिडेटने रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये मिस्टेक केली आहे. त्याच्यानंतर डिस्क्रिपन्सी काय आहे, कशामध्ये डिस्क्रिपन्सी आहे, कॅन्डिडेट नेममध्ये डिस्क्रिपन्सी आहे. रिमार्क बाय FC ऑफिसर, FC ऑफिसरने काय सांगितलं आहे की तुमच्या नेममध्ये मिस्टेक आहे, हे तुम्ही करेक्ट करून घ्या. आता ते करेक्ट करण्यासाठी तुम्हाला सरळ तुमचा जो फॉर्म आहे हा तुम्हाला एडिट करायचा आहे, तुम्हाला करेक्शन करून घ्यायचे आहे. तुम्हाला ह्या इथे पण असं ऑप्शन दिलेलं असेल, क्लिक टू एडिट और करेक्ट हिअर असं कुठेतरी ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ते जे डिटेल्स आहेत हे तुम्ही करेक्ट करू शकता. आणि परत तुम्ही हा जो फॉर्म सबमिट करताना जे पण तुम्ही डिटेल्स भरलेले आहेत, जेवढे पण तुम्ही डिटेल्स भरलेले आहेत हे तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या. कारण की जर तुमच्या फॉर्ममध्ये अजून काही मिस्टेक्स असतील तर परत तुमचा फॉर्म रिव्हर्ट बॅक केला जाईल, रिजेक्ट केला जाईल. परत तुम्हाला सांगतील की हे जे डिटेल्स आहेत हे तुम्ही करेक्ट करा आणि परत तुम्ही हा फॉर्म रिसबमिट करा. सो एकदाच, म्हणजे आता बघा आपल्याकडे खूप टाईम आहे, 8 तारखेपर्यंत आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो. आता एवढाच आपल्याला वेळ थांबायचा नाही आहे, बट आपल्याकडे इनफ टाईम आहे. एक दिवस पूर्ण घ्या, जे पण तुम्ही डिटेल्स भरताय नीट चेक करा की जे पण आपण भरलं आहे हे सगळं करेक्ट आहे की नाही. एकदा सगळं करेक्ट असेल त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्ही सबमिट करू शकता. आता बऱ्याचपर्यंत असा प्रश्न असेल की दादा मी ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशनला सबमिट केला आहे आणि मी ऑनलाईन सबमिट केला आहे, बट आता मला माझा व्हेरिफिकेशन मोड हे चेंज करायचं आहे, कारण की भरपूर दिवस झालेत मी ऑनलाईन सबमिट केला आहे आणि अजून माझा फॉर्म व्हेरीफाय नाही झाला आहे. तर मी माझा व्हेरिफिकेशन मोड चेंज करू शकतो का.
ऑनलाईन पासून ते ऑफलाईन व्हेरिफिकेशन मोड मी चेंज करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता. तुम्हाला हे ते ऑप्शन दिलेलं आहे चेंज व्हेरिफिकेशन मोड, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ऑप्शन येईल की तुम्हाला कुठलं मोड सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही आधी फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायला येईल. जर तुम्ही आधी ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोड हे सिलेक्ट करायला येईल. म्हणजे तुम्ही व्हेरिफिकेशन मोड हे तुम्ही स्विच करू शकता, चेंज करू शकता. आता एकदा तुम्ही चेंज करायला गेला तर त्याच्यानंतर तुम्हाला नंबरवरती OTP मागेल. तुमच्या नंबरवरती OTP येईल. तो OTP तुम्ही एंटर केल्यानंतर तुमचा व्हेरिफिकेशन मोड हे चेंज होऊन जाईल. मग तुम्हाला ते परत म्हणजे जर तुम्ही ऑफलाईन सिलेक्ट करायला गेला तर परत तुम्हाला स्लॉट्स वगैरे बुक करायला येतील. स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट येईल, कुठल्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जायचं आहे. तर ती सगळी प्रोसेस कंप्लीट करून तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशनमध्ये जाऊ शकता. सो येस, तुम्ही व्हेरिफिकेशन मोड सुद्धा ह्याकडे चेंज करू शकता. आता एक तुम्ही लक्षात घ्या की जर आता तुमचा फॉर्म पूर्णपणे व्हेरीफाय झालेला असेल तरी एकदा तुम्ही तुमचा फॉर्म पूर्ण चेक करून घ्या. कारण की काय होतं की ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये ते स्क्रुटिनी सेंटरमध्ये ना तुमचे डॉक्युमेंट, तुमचा फॉर्म हा घाई गडबडीमध्ये ते चेक करतात. म्हणजे कधी कधी लक्ष नाही देत ते एवढं, लगेच तुमचा फॉर्म बघतात, वरच्यावर बघतात आणि ते व्हेरीफाय करून टाकतात. बट इन केस जर तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल, तुम्हाला कळतंय की आपल्या फॉर्ममध्ये मिस्टेक आहे तरी स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी माझा फॉर्म व्हेरीफाय केलाय, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या फॉर्ममध्ये ग्रीव्हन्सेस रेज करायचे. कारण की काय होतं की आत्ता जरी तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला तरी ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाता तेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट होतं, तर त्यावेळी पण कॉलेजमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स हे सगळे व्हेरीफाय करतात. ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला असेल, जर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते डॉक्युमेंट्स तुमचे सगळे पहिले व्हेरीफाय करणार. जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तरच तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. जर तुमचं असं झालं की तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मिस्टेक आहे, आत्ता जरी तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला तुम्ही बोलताय की जाऊ देत आपण नंतर चेक करूया, आता काही प्रॉब्लेम होणार नाही, तसं होत नाही. जर ॲडमिशनच्या वेळी कॉलेज अलॉटमेंटच्या वेळी जर त्यांना सापडले की तुमच्या फॉर्ममध्ये किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक आहे तर त्या केसमध्ये ते तुमचे ॲडमिशन कॅन्सल सुद्धा करू शकतात. सो त्या केसमध्ये हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जरी आता तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला असेल तरी तुम्ही चेक करा की तुमच्या फॉर्ममध्ये जे पण तुम्ही डिटेल्स एंटर केले आहेत हे तुमचे करेक्ट आहेत की नाही. आता जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आणि सगळं तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झाला असेल, जर तुम्हाला असं स्टेटस दिसतंय लॉग इन केल्यानंतर, जर तुम्हाला असं स्टेटस दिसतंय की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा व्हेरीफाय झालेला आहे बट तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एक मिस्टेक सापडली, काहीतरी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना काहीतरी मिस्टेक केली आहेत किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी तुम्ही मिस्टेक केली आहेत, तरी पण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आता ह्या इकडे व्हेरीफाय झालेला आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली तो फॉर्म एडिट करू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की आता मी फॉर्म एडिट करून ते सगळं करेक्ट करून घेईन तर तसं चालत नाही. हा तुमचा फॉर्म आता लॉक झालेला आहे. हे तुम्हाला एडिट करण्यासाठी सगळ्यात पहिले अनलॉक करावं लागेल. अनलॉक कसा करायचा आहे तर ह्यात तुम्हाला ग्रीव्हन्सेसचं ऑप्शन दिलं आहे. या इथे तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला ग्रीव्हन्सेसचं ऑप्शन आहे, तर ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ग्रीव्हन्सेस म्हणजे काय की तुम्ही एक ग्रीव्हन्सेस पाठवताय त्या SC सेंटरला की माझे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत, मी आता जे पण फॉर्म भरलाय, जो पण माझा फॉर्म व्हेरीफाय झालाय, तर ह्या फॉर्ममध्ये मला काही चेंजेस करायचे. हे चेंजेस करण्यासाठी माझा फॉर्म तुम्ही मला परत अनलॉक करून घ्या. तर त्याच्यामुळे हे तुम्ही ग्रीव्हन्सेस सेंड करता. त्या तिथे सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं की नक्की काय मिस्टेक आहे, नक्की काय तुम्हाला करेक्ट करायचं आहे. हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर ग्रीव्हन्सेस सेंड केलं, त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्हाला अनलॉक करून मिळतो. अनलॉक झाल्यानंतर तुम्ही जे पण चेंजेस करायचे आहेत हे तुम्ही करू शकता आणि चेंजेस झाल्यानंतर तुम्हाला परत हा फॉर्म व्हेरिफिकेशनला पाठवायचा आहे. आता हे जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं हे ऑनलाईन वाल्यांसाठी, म्हणजे ऑनलाईनसाठी तुम्ही फॉर्मसाठी ग्रीव्हन्सेस आता तुम्ही रेज करू शकता. ऑनलाईन रेज करायचं आहे, ऑनलाईन ते तुम्हाला अनलॉक करून देतील. फॉर्म सगळं करेक्ट करायचं आहे, करेक्शन झाल्यानंतर ऑनलाईन परत तुम्हाला व्हेरिफिकेशनला पाठवायचं आहे. बट ह्या इकडे जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल, म्हणजे जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड केलं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ऑनलाईन ग्रीव्हन्सेस सेंड करू शकत नाही. जर तुम्हाला ग्रीव्हन्सेस सेंड करायचं असेल तर तुम्ही ते बघू शकता. जर आपण ह्याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला काय येतं आहे की यू हॅव नॉट ऑप्ट फॉर ई व्हेरिफिकेशन, म्हणजे तुम्ही ई व्हेरिफिकेशनसाठी ऑप्ट नव्हतं केलं. सो यू कॅनॉट सेंड ग्रीव्हन्सेस ऑनलाईन, म्हणजे तुम्ही ऑफलाईन सिलेक्ट केलं होतं त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन ग्रीव्हन्सेस सेंड नाही करू शकत. प्लीज विजिट टू SC सेंटर फॉर युअर ग्रीव्हन्सेस, म्हणजे तुम्हाला SC सेंटरलाच व्हिजिट करायचं आहे जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर. सो त्याच्यामुळे एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला SC सेंटरला व्हिजिट करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला परत स्लॉट बुक करायला येईल, तुम्हाला रिशेड्यूल करायला येईल. ते तुम्हाला ऑप्शन दिलं आहे रिशेड्यूलचा, त्याच्यावर क्लिक करून जो पण तुमचा स्लॉट आहे, जे पण तुमचे SC सेंटर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही परत तुमचा स्लॉट रिशेड्यूल करू शकता. हे ऑप्शन दिलेलं आहे रिशेड्यूल फॉर SC व्हेरिफिकेशन. परत तुम्हाला स्लॉट सिलेक्ट करायला येईल, ते तुम्ही रिशेड्यूल करू शकता. हे मी तुम्हाला सांगितलं ऑफलाईनसाठी. ऑनलाईनसाठी तुम्ही डायरेक्टली ग्रीव्हन्सेस हे घर बसल्याच रेज करू शकता, बट ऑफलाईनवाल्यांना स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन ग्रीव्हन्सेस रेज करणं हे कंपल्सरी आहे. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की येस दादा मला समजलं, आय गॉट इट, म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला सांगतोय हे किती मुलांना समजतंय.
त्यासोबत तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा व्हेरीफाय झालाय की रिजेक्ट झालाय, म्हणजे रिव्हर्ट बॅक झालाय, तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला हे पण समजेल की कोणाचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय झाले आहेत आणि कोणाचे डॉक्युमेंट्स हे रिव्हर्ट बॅक झालेले आहेत. सो ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, सी या अँड गुड डे.